कर्क राशीसाठी हा महिना अत्यंत शुभ फळे देणारा असा जाणार आहे। भरपूर लाभ मिळवून देणारा असाही जाणार आहे। वैवाहिक जीवनामध्ये आनंद द्विगुणित होईल, कारण घरामध्ये प्रियजनांची सुवार्ता कळतील आणि त्यामुळे घरात सगळीकडे आनंदी वातावरण असेल। जोडीदाराशी आपुलकी वाढेल। जे काही छोटे मोठे आपापसामधील वाद असतील, कुरबुरी असतील, त्या बोलून किंवा सामंजस्यपणाने सोडवाल आणि त्यामुळे आपले वैवाहिक जीवनही अजून आनंदी आणि समाधानी होईल। आपले बऱ्याच दिवसांपासून एखादी जर कोर्ट केस चालू होती तर तिचाही निकाल लागण्याची शक्यता आहे आणि निकाल आपल्याच बाजूनेही लागू शकेल। त्यामुळे तुम्हाला थोडी तरी मानसिक समाधान मिळेल आणि तुमची चिंता कमी होईल। जर तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करत आहात, आपल्याला जसे परिणाम पाहिजेत तसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर प्रयत्न अजिबातच थांबवू नका, कारण आपल्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। आपल्या अगदी जवळचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक आपले मन दुखवतील, पण अजाणतेपणे हे सर्व काही घडेल आणि त्यामुळे तुम्ही इथे थोडंसं संयमाने राहा। चुकून झालेल्या गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नका। अचानक धनलाभ होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये एखादी लॉटरी काढायची विचार असतील तर नक्कीच काढून टाका। बघा आपल्याला किती लाभ मिळू शकेल ते। कोठे जर पैसे गुंतवण्याचे तुम्ही विचारत असाल तर नक्कीच गुंतवा, परंतु पैसे गुंतवण्याच्या अगोदर जिथे तुम्ही पैसे गुंतवणार आहात तिथली पूर्ण चौकशी करा आणि मगच पैसे गुंतवा। सोबतच कोणतेही निर्णय घेण्या अगोदर प्रत्येक परिस्थितीचा आणि परिणामांचा विचार करत चला आणि मगच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। एखादी कृती करताना आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती असतात त्यांचे हेतू ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करा, किंवा कोणी आपल्याला जर मदत करत असेल तर त्या मागचा हेतू तुम्ही अगोदर स्पष्ट करा, जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मगच ठरवा की तुम्हाला त्यांची मदत घ्यायची आहे का नको ते, कारण आपण फसले जाण्याची पण शक्यता आहे। गरज नसताना जर कोणी आपली बळजबरीने मदत करत असेल तर थोडंसं सजग राहण्याचा, जागरूक राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आपण सामाजिक किंवा इतर कार्यांमध्ये सहभागी होत असतो, आपल्या इतरांना मदत होत असते आणि त्यामुळे आपल्याला समाजामध्ये एक विशिष्ट ओळख आहे। परंतु सध्या आपल्या कामगिरीमुळे आपल्या असलेल्या मानसन्मानामध्ये अधिकच भर पडणार आहे आणि त्यामुळे आपल्या प्रसिद्धीतही अजून जास्त भर पडेल। आपल्याला पहिल्यापेक्षाही जास्त लोक ओळखायला लागतील, आपली पदप्रतिष्ठा वाढेल, प्रसिद्धी वाढेल, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या। घरामध्ये एका विशिष्ट समारंभाचे आयोजन करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर त्यामध्ये काही प्रमाणात किरकोळ अडचणी येतील, पण त्यावर पण उपाय मिळेलच। फक्त तुम्ही प्रयत्न करा, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा। जर आपण विवाह इच्छुक असाल तर आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे। जे काही अडचणी येतील त्या पण नाहीशा होतील आणि विवाह नक्कीच जुळतील। आपल्या परिवारामध्ये काही संवेदनशील घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल काही शंका निर्माण होतील। सोबतच उगीचच गैरसमज वाढण्याची पण शक्यता दिसत आहे। म्हणून आपण कोणत्याही गोष्टीबाबत लगेचच कोणतेही निर्णय घेऊ नका। आधी प्रत्येक गोष्टीचा विचार करा, परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निकषापर्यंत तुम्ही जा, कारण एखाद्या गैरसमजाने एखाद्याचे अख्खे आयुष्य बदलू शकते, वाया जाऊ शकते। तर इथे थोडंसं विचार करा। अचानकपणे काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, तेथेही थोडंसं विनम्रतापूर्वक वागणे हे खूप महत्त्वाचे राहणार आहे। क्रोध किंवा लगेचच रिॲक्ट अजिबात करू नका, इथे हे लक्षात ठेवा, हे फार गरजेचे आहे। आपल्या वैवाहिक आणि प्रेम जीवनामध्ये काही संकटांना सामोरे जावे लागू शकते ह्या महिन्यामध्ये। सोबतच महिन्याच्या सुरुवातीला प्रेमी जोडप्यांमध्ये आपापसातील समज काही कारणाने कमी झाल्याचे दिसून येईल। महिन्याच्या मध्यामध्ये थोडे छोट्या मोठ्या कुरबुरी पण होण्याची शक्यता आहे। घरामध्ये काही कारणाने वादविवाद होतील आणि त्यामुळे त्याचा परिणाम लगेचच आपल्या वैवाहिक जीवनावर पडून आपल्या जोडीदारासोबत अबोला तुम्ही धराल। परंतु काहीही वाद असो ते तुम्ही एकमेकांशी बोलून सोडवा आणि परत आपले नातेसंबंध पहिल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न तुम्ही करा। सोबतच हा महिना पारिवारिक मंडळींसाठी सोबतच प्रेमी जोडप्यांसाठी एक ॲव्हरेज असा जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही। चांगल्या परिणामांसाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। आर्थिक दृष्टीने पण हा महिना आपल्यासाठी संमिश्र फळ घेऊन आलेला आहे। आपल्याला कोणी आर्थिक मदत मागेल आणि आपण करालही, परंतु त्यामुळे आपल्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे आणि आपले जे काही दैनंदिन आर्थिक बजेट असते तेही बिघडण्याची शक्यता आहे। महिन्याच्या मध्यानंतर
आपल्याला भरपूर धनलाभ होईल. जे कोणते लाभ मिळतील त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा, आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करा. सोबतच आपल्याला धनलाभ मिळवण्यासाठी सुरुवातीला भरपूर कष्ट करावे लागू शकते, कारण अचानकपणे काही विनाकारण खर्च पण उद्भवणार आहे. त्या अर्थाने आपल्याला अगोदरच तयार असायला हवे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना चिंता देणारा असा जाणार आहे. जर आपण कोणता नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी थोडेसे थांबणे हेच आपल्यासाठी योग्य राहील, कारण यासाठीचा काळ अनुकूल नाही. जे व्यवसाय तुम्ही करत आहात त्यांना सध्याचा काळ हा थोडासा प्रतिकूल असल्याने आपल्याला वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या चॅलेंजला, आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यामधून आपल्याला लाभ कमविण्यासाठी भरपूर त्रास सहन करावा लागू शकतो. सहजासहजी काहीही मिळणं सध्याच्या महिन्यामध्ये किंवा सध्याच्या काळात तरी अवघड दिसत आहे. सोबतच जर इतर कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला पैसे गुंतवलेले असतील तुम्ही, तर सध्या तरी लाभ मिळणे मुश्किल आहे आणि त्यामुळे कोणतेच आर्थिकदृष्ट्या तुम्ही नवीन व्यवहार सध्या तरी करू नका. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी भरपूर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जे कोणी उच्च नोकरीच्या प्रयत्नामध्ये आहेत किंवा वरच्या पोस्टसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर भरपूर अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतील. त्याचा सामना करण्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी. आपण करत असलेली नोकरी पण तुम्ही बदलण्याचा विचार करू शकता ह्या महिन्यामध्ये आणि नवीन नोकरीच्या शोधात भटकण्याची पण आपली शक्यता दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी आपण भरपूर वेगळ्या विचारांमध्ये भरकटलेले आपल्याला दिसून येईल. निर्णय घेताना नीट विचार करूनच घेणे उत्तम राहणार आहे. थोडीशी तुमची द्विधा मनस्थिती राहणार आहे. तरी कोणताही नोकरीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार असाल तर विचार करून घ्या. तरुण वर्गाला मात्र हा महिना कसोटीचा असा जाणार आहे, कारण आपण आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये अजून विचारच जर करत बसणार असाल तर वेळ वाया जाईल आणि जरी काही करण्याचे तुम्ही ठाणलात किंवा ठरवलेलं असेल तर लगेचच पाहिजे असे फळ आपल्याला मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आधी आपण जो कोणता व्यवसाय करणार असाल त्याची सविस्तर माहिती गोळा करा आणि आपले विरोधक त्यांचीही माहिती ठेवा, कारण आपल्याला विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी आपण मैदानात उतरलेलेच हे योग्य राहणार आहे. सोबतच एखाद्या नव्या स्कीममध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही सुरुवात करण्याच्या विचारात असाल तर तरी आपल्याला पाहिजे तितकेच लाभ मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. जर आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला पाहिजे तशी नोकरी मिळेलच हे सांगता येणार नाही, परंतु जी कोणती नोकरी मिळेल त्यामध्ये आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. एखादी नवीन नोकरी करत असाल तर त्यामध्ये आपल्याला भरपूर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ती नोकरी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला खूप सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. त्यामुळे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा नवीन काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कसोटीचा असा महिना हा जाणार आहे. सोबतच जर तुम्ही एखाद्या पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरू करण्याच्या विचारात असाल तर भरपूर समस्या तुमच्या मार्गामध्ये येतील, अडथळे बनून येतील, परंतु त्यांना न घाबरता तुम्ही त्यावर मात करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडंसं विरोधी ग्रहमान राहणारा असा जाणार आहे, म्हणून कोणतेही काम करताना आपली तब्येत सांभाळा आणि मगच कोणतेही कार्य करा. आपण स्वतःला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याप्रमाणे दिशा सापडतील, मार्ग सापडतील, परंतु त्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. मगच आपण जे काही ठरविलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 100% यश मिळेल. ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर त्यांच्यासाठी पण हा काळ कसोटीचा असा जाणार आहे. तुम्हाला भरपूर कष्ट, भरपूर काम, तुम्ही भरपूर व्यस्त राहणार आहात या महिन्यामध्ये. तरी स्वतःची तब्येत सांभाळून प्रत्येक काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ज्या कोणी महिला लेखन क्षेत्रामध्ये असतील, कला क्षेत्रामध्ये असतील तर तिथेही तुम्हाला थोडंसं स्ट्रगलिंग असा हा महिना जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना थोडंसं एकाग्रतेवर काम करावं लागणारा असा जाणार आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्याची गरज आहे आणि त्यामुळे आपण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याही एकाग्रतेमध्ये, अभ्यासामध्ये काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात, खंड पडण्याची शक्यता आहे. अचानकपणे काही नवीन अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. जे काही तुम्ही ठरवलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे सर्व काही घडेल हे सांगता येणार नाही. भरपूर तुम्हाला अडचणी येतील, तर अजिबात खचू नका, त्यावर मार्ग शोधा, ठाम राहा आणि स्वतःच्या
एकाग्रता कशी वाढवायची याच्यावर तुम्ही विचार करा. उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील ॲडमिशनसाठी, तर तुम्हालाही भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. मनासारखे क्षेत्र मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करून तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळवायचे असतील तर प्रयत्न भरपूर करावे लागणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना उत्साहाचा असा परिपूर्ण जाणार आहे, परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून कोणत्याच बाबतीमध्ये अति ताण घेऊ नका. शक्यतो गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करा, याचा तुम्हालाच फायदा होईल. स्वतःची काळजी घ्या. एखादी गोष्ट तुमच्या मनाला लागू शकते आणि त्याच गोष्टीचं तुम्ही अति ताण घेऊन तुमचं मानसिक स्वास्थ्य तुम्ही बिघडवाल. हे जर तुम्हाला नको असेल तर थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. कोणत्याच गोष्टीचा अति विचार करू नका. जास्त करून गोष्टी हा सोडून देण्याचा प्रयत्न करा. लेट गो करण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये कोणतीच गोष्ट धरून बसू नका. जर आपण असं केलं तर आपल्यालाच त्याचा मानसिक त्रास पण होणार आहे, सोबतच शारीरिक त्रास पण होण्याची शक्यता आहे. जे काही तुमचं नित्य आहार, नित्य व्यायाम, नित्य योगा आहे ते तुम्ही अति दक्षतेने करत चला. त्याचा अजिबात तुम्ही दुर्लक्ष त्या गोष्टींचा करू नका. आहारावर जास्त लक्ष केंद्रित करा, कारण तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. अपचनाचे त्रास तुम्हाला होऊ शकतात ह्या महिन्यामध्ये. तर विशेष करून पचणारेच पदार्थ खा. अरबट चरबट इकडचं तिकडचं खाऊ नका. समजा एखाद्या समारंभाला पण तुम्ही गेला, एखाद्या कार्यक्रमाला जरी गेला तर तिथेही खाण्याची थोडीशी काळजी घ्या, कारण पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला सर्व प्रकारे वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.